आता जे आपण बघतोय ते आसा गावातील निर्लोभी आश्रम आहे। या निर्लोभी आश्रमामध्ये आपण उभे आहोत। भव्य असा परिसर आहे नर्मदा मैयाच्या तटाला आणि या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे। तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात रामेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आजच्या दिवसभरातलं सर्वोत्कृष्ट असं नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे। नमामि देवी नर्मदे। रामकृष्ण हरी नर्मदे। या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे, त्यामध्ये आपण जाऊन दर्शन घेऊयात मंदिराचं। नंदी महाराज आहेत। नर्मदे हर। या ठिकाणी शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। त्या गाडीच्या पलीकडून जो रस्ता आहे तिथून आपण आतमध्ये आलो होतो आणि या आश्रमातून इथून सरळ येऊन या मार्गाने पुढे बघा, इथं रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि या ठिकाणी सत्संग भवन आहे, महामंत्र म्हणून लिहिलेलं आहे त्या ठिकाणी। त्याच्या मधून रस्ता आहे, तिथून आपल्याला सरळ जायचंय। या ठिकाणी पुढचे विमलेश्वर पर्यंत जाण्याचे अंतर किती किती येते लिहिलेले आहेत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथून पुढे आपल्याला सरळ जायचंय। या ठिकाणाहून आपल्याला या पगदंडी मार्गाने जायचंय। ते आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होतंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा तट आहे बघा, त्याच्यामुळे आपल्याला मैयाच्या किनाऱ्यानी वाट सापडत नाही। त्याचं कारण असं आहे। आणि आता इथून हे समोर जे दिसतंय ते कपिलेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे जाऊन आपण दर्शन घेऊयात। हे प्राचीन असं कपिलेश्वर महादेव मंदिर नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं आहे। स्वयंभू महादेव शिवलिंग आहे, कपिलेश्वर महादेव। ठिकाणी बघा गुजराती मध्ये बोर्ड लिहिलेला आहे, स्वयंभू कपिलेश्वर महादेव। आपण मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊयात। या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांच्या परवानगीने आपण आज जाऊयात। शिवलिंगाकडे बघूनच या ठिकाणी दिसतंय बघा, हे स्वयंभू शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या शिवलिंगाकडे जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला खरंच हे स्वयंभू शिवलिंग असल्यासारखं वाटतंय, आणि आहेच आहे, कारण कोणत्याही मशीनने किंवा कृत्रिमरित्या बसवलेलं शिवलिंग नाही आहे। प्राचीन असं शिवलिंग आहे। नंतर काम केलं असेल, या ठिकाणी फरशी वगैरे नवीन बसवली असेल, सुशोभीकरण केलं असेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे कपिलेश्वर महादेव शिवलिंग जे आहे, तर या ठिकाणी सप्तऋषींनी तपस्या केली होती आणि त्यांच्या तपस्यामध्ये विघ्न आणत होते जे असुर, त्या असुरांचा बंदोबस्त करण्यासाठी महादेवाची आराधना या ठिकाणी सप्तऋषींनी बसून केली होती आणि त्याच्यानंतर त्यांचे होम हे निर्विघ्न पार पडले होते। आणि या ठिकाणी कपिल मुनींनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळ कपिल मुनींनी या ठिकाणी 5800 वर्ष जवळजवळ तपस्या केली असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे।
त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या नावाने कपिलेश्वर महादेव शिवलिंग असं म्हटलं जातं या स्थानाला. ज्या 7 ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्यांची प्रतिमा आणि शिवलिंग या ठिकाणी आहे. मार्कंडेय ऋषी, दधीची ऋषी, कश्यप ऋषी, वशिष्ठ ऋषी, अत्रे ऋषी, भारद्वाज ऋषी असे 7 ऋषी या ठिकाणी तपश्चर्यासाठी बसले होते आणि त्यांच्या तपश्चर्यामध्ये विघ्न पडू नये म्हणून त्यांनी महादेवाला आराधना केली होती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आपण आता आपल्या परिक्रमेतील पुढच्या वाटचालीसाठी मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी बघा मंदिराच्या या ज्या पायऱ्या आहेत त्यांनीच खाली जायचंय आणि खाली जाऊन उजवीकडे वळायचं. उजवीकडे वळालो की आपल्याला मार्ग दिसेल. या मार्गाने सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने पुढे आल्यानंतर बघा या आतमध्ये वस्तीवरती जाण्यासाठीचा रोड दिसतोय. त्याने आपल्याला जायचं नाहीये, सरळ पुढे निघायचंय. सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा सिमेंटचा रस्ता दिसतोय आपल्याला, त्याने उजवीकडे वळायचंय. आपल्याला या ठिकाणी आपल्याला उजवीकडे वळायचंय. या रोडनी सरळ सरळ जायचंय. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर एक गावाचा चौक लागलाय आपल्याला. या चौकातून 2 रस्ते आहेत. एक डाव्या बाजूला जातोय आणि एक उजव्या बाजूला जातोय. तर जो उजव्या बाजूचा मार्ग आहे तिथून आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथे आल्यानंतर बघा एक खाली रस्ता जातोय. तर ह्या खाली जाणाऱ्या रस्त्याकडे जायचं नाहीये, इथून सरळ रस्त्याने आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा मार्ग आहे हा गावाच्या आतमधनं. पुढे आल्यावरती बघा ही पाण्याची टाकी लागतीये. त्या पाण्याच्या टाकी शेजारून सरळ जायचंय आपल्याला, कुठंच वळायचं नाही. इकडे एक डावीकडे रस्ता आहे, इकडे डावीकडे रस्ता आहे, पण ह्या दोन्ही रस्त्याला जायचं नाहीये आणि या सरळ मार्गाने आपण चालत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण असा गाव पूर्णपणे पार करून आलोय आणि या सिमेंटच्या मार्गाने आपला पुढचा पडाव चालू आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे सिमेंटचा मोठा, त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा गाव पार केल्यानंतर आपल्याला जो मोठा रस्ता लागला होता त्या रस्त्याने साधारण आपण अर्धा ते पाऊण किलोमीटर आलोय पुढं. आता पुढे गेल्यावरती जो आपल्याला उजव्या बाजूला मार्ग दिसेल त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा हायवेवरतीच लकोलीश्वर तीर्थ यांच्या मार्फत परिक्रमावासियांना पपई प्रसाद देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणी आपण पपईचा प्रसाद घेतल्यानंतर पुढे बघा इथे एक उजव्या बाजूला रस्ता आतमध्ये जातोय, त्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचंय. या उजव्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आपण अर्धा किलोमीटर आतमध्ये आलोय मेन हायवे पासून. तर या ठिकाणी आपल्याला लुकलीश्वर महादेव तीर्थ लागलेला आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मोठा असा परिसर आहे. या ठिकाणी परिक्रमावासींना राहण्याची पण व्यवस्था आहे, पण परिक्रमावासी या मार्गाने आतमध्ये येतच नाहीत. या ठिकाणी लुकलीश्वर महादेव द्वार आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या आतमध्येच लिहिलंय बघा, भगवान शिवजी के 28वें योगेश्वर अवतार भगवान लुकुशिश, त्यांचं हे मंदिर आहे. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून दर्शन घेऊन परत बाहेर या गेट मधून पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्ग आहे. त्या उजव्या बाजूच्या डांबरी मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने गेलं की पुढे पंचमुखी हनुमान मंदिर येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण थोडस पुढे आलोय, साधारण 400-500 मीटर पुढे आल्यानंतर एक डांबरी रस्ता आडवा लागलेला आहे आपल्याला. तर त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. उजव्या बाजूला गेले की आपल्याला पंचमुखी हनुमान मंदिर लागेल. तिथून आपल्याला परत यावं लागेल इथपर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 300-400 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पंचमुखी हनुमान मंदिर लागलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. आपण दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. जय श्रीराम. पंचमुखी हनुमान मंदिर. जय श्रीराम. जय हनुमान. जय बजरंग. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या हनुमान मंदिराच्या शेजारूनच बघा या ठिकाणी केळीची बाग आहे. त्या बागेच्या तिथून एक पगदंडी मार्ग आहे. त्या पगदंडी मार्गाने आपण गिरनारी गुफेमध्ये जाऊ शकतो. या हनुमान मंदिरामध्ये जे सेवेकरी आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला बालभोग आणि चाय प्रसादी दिली. त्याचा स्वीकार करून आपण निघालो होतो. तर त्यांनी हा आपल्याला पगदंडी मार्ग सांगितला की या शेताच्या कडेकडेने जो पगदंडी मार्ग आहे त्याने जावा. तुम्ही 10 ते 15 मिनिटात गिरनारी गुफावरती पोहोचाल. आणि त्या डांबरी मार्गाने गेलात तर 1.5 ते 2 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे मग आपण या शेताच्या पगदंडी मार्गाने चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी आल्यानंतर बघा इथं या समोरच्या केळीच्या बागेच्या अलीकडून एक पगदंडी मार्ग आहे. बागेच्या आतमधून तिथून जायचंय आपल्याला. आणि परत गोल फिरून या ठिकाणी हे तारेचं कंपाऊंड दिसतंय. याच्या शेजारून आपल्याला जायचंय. हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. म्हणजे हा शेताच्या प्रॉपर बांधानीच रस्ता आहे. सरळ सरळ जायचंय आपल्याला. शेताच्या बांधानी चाललोय आपण. हे बघा इथं एक बोर्ड दिसलाय, म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे. गिरनारी गुफा बदानो रस्ता असं काहीतरी आहे लिहिलेला बोर्ड. म्हणजे हा आपला रस्ता बरोबर चाललेला आहे. एका शेतातून दुसऱ्या शेतात, दुसऱ्या शेतातून तिसऱ्या शेतात असा आपला बांधानी मार्ग चालू आहे. जिथं पाऊलवाट दिसतीये आणि बांध्यावरती रस्ता दिसतोय त्याने आपण जातोय. इथं मार्ग पण लिहिलेला आहे बघा. आता इथून बघा शेताचा बांध पण नाहीये. हा डायरेक्ट शेतातूनच मार्ग आहे. डायरेक्ट शेतातून हा मार्ग शोधलेला आहे. अशा प्रकारे चालत चालत आपण आलोय. पलीकडे काहीतरी बांधकाम दिसतंय आपल्याला. ते कशाचं आहे ते बघूयात. बघा आता त्या बांधकामाकडे आपण चाललोय. ते बांधकाम दिसलंय म्हणून आपण या ठिकाणी उजवीकडे वळालोय. तिथं जाऊन बघूयात ती गिरनारी गुफा आहे का अजून तिथून पुढे जावं लागतंय आपल्याला. अशा प्रकारे आपण त्या दिसणाऱ्या इमारतीपर्यंत पोहोचलोय. हेच गिरनारी गुफा आश्रम असावं. सुंदर असा परिसर आहे बघा. गिरनारी गुफाच आहे ही. आणि बरोबर आपण मार्ग शोधत शोधत या आश्रमात पोहोचलोय. या ठिकाणी इमारतीवर लिहिलंय बघा, जय गिरनारी बापू. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती पोहोचलोय. अशा प्रकारचा तट आहे बघा. तर आपल्याला मार्ग कसा सापडेल चालत जाण्यासाठी. त्याच्यामुळे सर आपल्याला डांबरीने किंवा शेताच्या कडेकडेने जावं लागतं. या ठिकाणी बघा श्रीरामांची सेना या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी समोर गिरनारी गुफा आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आतमध्ये गिरणारी बापूंची मूर्ती आहे, त्याला आपण नमन करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आतमध्ये गुफा आहे, तर या ठिकाणाहून आपण गुफेने आतमध्ये जाऊयात. अशा प्रकारची गुफा आहे आतमध्ये. या गुफेमध्ये पासून या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारे गिरणारे बापूंनी तपस्या केली होती. आपण थोड्या वेळ या ठिकाणी पासून साधना करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गिरणारे बापू आश्रमामध्ये आपण थोड्या वेळ साधना करून पुढे चाललोय. आश्रमातून बाहेर पडलो तर या ठिकाणी बघा, आपण पाठीमागून शेताच्या मार्गाने आलो होतो. हे आश्रम आहे समोर, आणि आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा एक डांबरी रस्ता आहे उजव्या बाजूला. त्या उजव्या बाजूच्या डांबरी रस्त्याने आता स्थळ आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा मार्ग पक्का आहे, पण हा सुद्धा शेताच्या कडेकडेनीच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या रस्त्याने आपण गिरणारी गुफेतून बाहेर आलेलो आहे. साधारण 1.5 किलोमीटर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असे 2 रस्ते जातात. तर या डाव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला जायचं नाही, उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय, सरळ सरळ यायचंय, कुठल्याही कच्च्या रस्त्याला वळायचं नाही. सरळ डांबरी रस्त्याने आपल्याला पुढे येत राहायचं. आणि इथूनही वळाल्यानंतर बघा, तिथं कच्चे रस्ते आपल्याला आजूबाजूला लागतात, पण ते शेतामध्ये किंवा घरापर्यंत जात असतात. त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही, या सरळ डांबरी मार्गाने आपल्याला मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गिरणारी गुफेपासून साधारण 2 किलोमीटर आल्यानंतर समोर या ठिकाणी बघा मेन मोठा रस्ता लागलेला आहे, आणि तिथं कमान आहे. तर या कमानीतून आपल्याला आता, या कमानीतून बाहेर आलोय आपण आता. पाणीथा गावाची कमान आहे ही. आपल्याला आता उजव्या बाजूला जायचंय या मुख्य रस्त्याने. जो सकाळी आपला मुख्य रस्ता होता हा मोठा, त्याच रस्त्याने आपल्याला आता परत उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता पाणीथा गावातून चाललोय या मोठ्या रस्त्याने. पाणीथा गावाच्या पलीकडे आपल्याला इंदोर या गावापर्यंत जायचंय. गुजरात मधलं इंदोर जे गाव आहे त्या गावापर्यंत जायचंय. त्या ठिकाणी इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या चौकातून आपल्याला जो उजव्या बाजूचा रस्ता दिसतोय त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला इंदोरकडे पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाण्याच्या गावामध्ये ऋणेश्वर महादेव मंदिर आहे, तर आपण या मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी ऋणेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे इंदोर या गावाकडे आपण मार्गस्थ होत आहोत. आपण या समोरच्या रस्त्याने आलो होतो. आल्यानंतर या चौकातून उजव्या बाजूला आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाणीथा गावातून पुढे आलो तर बघा 2 रस्ते लागतात. एक उजव्या बाजूला गेलेला रस्ता आहे, त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये, तर आपल्याला या सरळ मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाणीथा गावातील ऋणेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो आपण. दर्शन घेऊन बाहेर येऊन आपण पुढे निघालोच होतो, तेवढ्यात एका दुकानातून आवाज आला. त्यांनी आपल्याला 3 बिस्किटच्या पुढे बालभोग म्हणून दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे मैया आपल्याला काही ना काहीतरी देतच राहते. फक्त आपल्याला आपलं कर्म आहे परिक्रमेमध्ये चालत राहणे, तेवढंच फक्त आपल्याला करायचंय. बाकी कशाचाच विचार करायचा नाही. काय होईल, कसं होईल, कुठं थांबायचं, कुठं राहायचं, काय जेवायला भेटल, आजारी पडेल का, पाय दुखतील का, सर्दी होईल का, खोकला होईल का, पोट बिघडेल, गरमी होईल,
काही विचार करू नका, नर्मदा मैया प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पुढं मार्ग दाखवत राहील आणि सोय करून ठेवेल. आणि जर अशा पद्धतीने काही अडचण आली तर असं समजायचं की त्या अडचणीतून आपण मुक्त होत चाललोय. कारण अडचण काय येणार आहे, तुम्हाला तुमच्यावर काहीतरी ऋण असेल तर ते ऋण कुठंतरी उतरलं पाहिजे ना, त्याच्यासाठीची ती अडचण येणार आहे. आणि ते ऋण जर आपण फेडून उतरलं नाही तर कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून ते भोगून आपल्याला उतरावंच लागणार आहे. त्याच्यामुळे कशाचीच चिंता करू नका, आपल्या परिक्रमेच्या मार्गेत वाटचाल करत राहा. प्रत्येक गोष्ट आपोआप तुमच्यासाठी सहज होईल. कधी असं वाटेल 15 किलोमीटर चाललोय, कधी वाटेल 25 किलोमीटर चाललोय, तर कधी 30 किलोमीटर चालल्यानंतर असं वाटेल आज काहीच चाललो नाही. हे सगळं का घडतं, तर ही नर्मदा मैयाची कृपा आहे आपल्यावरती. 10 किलोमीटर चालल्यानंतर जर काही अडचण येत असेल तर त्या मार्गातले काही ऋण आहेत आपल्यावरती, ते ऋण आपले उतरणं बाकी आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी घुटमळतोय. आणि काही वेळेस 30-30 किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा असं वाटतं की अजूनही आपण जाऊ शकतो. तर काय हे सगळं घडतं याच्यावरती थोडासा बारकाईने विचार करा. जास्त बोलण्याचा अर्थ नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कारण अध्यात्म हा विषय खूप गूढ आहे, त्याच्यात किती आतमध्ये जाणार तेवढं कमीच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओघाच्या भारात जास्त काय बोललो असेल तर माफी असावी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाणीथा गावातून साधारण आपण 2.5 किलोमीटर आलेलो आहे. कुठंच या डांबरी रस्त्याने आपण टर्न घेतलेला नाही. त्या ठिकाणी पुढे आपल्याला एक उजव्या बाजूला टर्न दिसतोय. उजव्या बाजूला श्री इंद्रेश्वर महादेव मंदिराचा बोर्ड लागलेला आहे. तर आपल्याला त्या श्री इंद्रेश्वर महादेव मंदिराकडे जायचंय. म्हणजे आपल्याला या ठिकाणाहून उजव्या बाजूला या बारक्या रस्त्याने आतमध्ये जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 किलोमीटर आपण त्या फाट्यापासून आतमध्ये आलोय. तर या ठिकाणी आपल्याला इंदोर गाव चालू झालेलं दिसतंय. हे इंदोर म्हणजे मध्य प्रदेश मधलं इंदोर नाहीये, तर हे गुजरात मधलं इंदोर नावाचं गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इंदोर गावामध्ये थोडंसं आतमध्ये आल्यानंतर 2 रस्ते लागतात. डाव्या बाजूला एक जातोय आणि उजव्या बाजूला एक जातोय. नर्मदे हर. तर आपल्याला उजव्या बाजूच्या मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून आपण उजव्या बाजूला वळाल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत, डावा आणि उजवा. तर आपल्याला पुन्हा उजव्या बाजूलाच जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गावकरी बघा आपल्या सेवेसाठी आहेच. नर्मदे हर. या मार्गाने आपल्याला सरळ सरळ चालत राहायचंय. अजून साधारण अर्धा किलोमीटरवरती आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर आपल्याला इंद्रेश्वर महादेव मंदिर दिसतंय. आपल्याला तिथपर्यंत जायचंय आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी अजून सूर्यदेवांचं दर्शन होतंय आपल्याला. सूर्यदेव मावळायच्या अगोदर आपण पोहोचतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण पाणेथा या गावातून साधारण 5.5 किलोमीटरचा टप्पा परिक्रमेतला वाटचाल करत आलेलो आहे. आणि या ठिकाणी समोर आपल्याला बोर्ड लागलेला आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग इंद्रेश्वर महादेव मंदिर. आणि या ठिकाणी समोर आपल्याला मंदिर दिसतंय. तिथपर्यंत आपल्याला आता जायचंय. आतमध्ये आल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्याचा असा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण इंद्रेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी असलेल्या आश्रमात पोहोचलेलो आहे. सुंदर असा आश्रमाचा परिसर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या ठिकाणी आपल्या वाहनावरती स्थित असलेली नर्मदा मैयाची प्रतिमा आहे. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी इंद्रेश्वर महादेव मंदिरात पोहोचलोय. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. प्राचीन असं इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांची आपण परवानगी घेऊन आतमध्ये जाऊयात. या ठिकाणी प्राचीन असे इंद्रेश्वर महादेव शिवलिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 27व्या दिवसाच्या नर्मदा परिक्रमेच्या पडावामध्ये आपण इंद्रेश्वर महादेव मंदिर इंदोर या ठिकाणी पोहोचलोय. संध्याकाळी 5:30 वाजलेत आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी आणि आजचा पडाव 26 किलोमीटरचा झालाय. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.